हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुमची होळी खूप छान गेली असेल आणि माझा होळीचा व्लॉग पण तुम्ही बघितला असेल. तर आज आहे शनिवार आणि होळीसाठी माझ्याकडे माझे फ्रेंड्स येणार होते 2, पण एकच आलेली आहे माझी मैत्रीण. सो आम्ही लाँग वीकेंड आहे, तिला पण सुट्टी आहे. सो आम्ही आमचा वीकेंड एन्जॉय करतो आहे. तर सकाळी थोडंसं निवांत उठून ब्रेकफास्ट काय करायचा हा विचार करत होतो. म्हटलं पटकन होणार आणि काहीतरी छान असं ब्रेकफास्ट करावा. सो आज सँडविच बनवते आहे. मायो सँडविच बनवायला पण खूप इझी आणि पटकन बनतं आणि टेस्टी लागतं. मी इथे सँडविचसाठी गाजर, काकडी, कांदा आणि टोमॅटो हे एकदम बारीक बारीक चिरून घेतलं आहे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि काकडी आणि गाजर खिसणीने खिसून घेतले आणि त्यामध्ये आपलं मायो ॲड करायचं आणि आपले नॉर्मल जे काही आपले सिझनिंग असतात ते यामध्ये टाकायचे. म्हणजेच पेपर पावडर असेल किंवा चिली फ्लेक्स असतील किंवा पिझ्झा सिझनिंग असेल आणि थोडंसं मीठ हे यामध्ये टाकून झालं. हे तुमचं जे स्टफिंग आहे सँडविचचं ते रेडी आहे. आणि माझ्याकडनं हे असं सँडविच मेकर आहे. तर खूप इझिली यामध्ये सँडविच ना खूप छान ग्रिल होतं. आणि मी ना माझ्या फ्रेंडला बोलत बोलत ते स्टफिंग ब्रेडला लावायच्या ऐवजी तुम्ही बघितलं असेल त्या सँडविच मेकरमध्येच टाकलं आणि मग नंतर ना ते काढून ब्रेडमध्ये म्हणजे ब्रेडमध्ये स्टफ केलं आणि त्यानंतर तो सँडविच ग्रिल केला. तर तुम्ही ना हे इझिली या सँडविच मेकरमध्ये ना म्हणजे मला काय वाटतं की आपण जे नॉर्मली पॅनमध्ये जे ग्रिल करतो ना तर त्यापेक्षा या सँडविच मेकरमध्ये ना खूप छान ग्रिल होतं सँडविच. आणि तुम्ही जे बाहेर बाजारामध्ये मिळतं तुम्हाला की त्यावरती असं थोडेसे मार्क्स पडलेले असतात सँडविचवरती आणि मग ते दिसायला पण छान वाटतं. तर त्याचा एक बाहेरून घेतलं आहे असा त्याचा फील येतो सँडविचचा. त्यामुळं मला हे छान वाटलं. एकदम असं क्रिस्पी होऊन जातं सँडविच, जे की तुम्हाला इझिली मला वाटते तव्यावरती नाही होत. आणि तुम्हाला वाटेल की या सँडविच मेकरमध्ये म्हणजे टाईम लागेल, म्हणजे एकच सँडविच ठेवायचं मग ते ग्रिल करत बसायचं. तर नाही, हार्डली 1-1.5 मिनिटामध्ये म्हणजे इकडे एखादा मिनिट आणि दुसऱ्या साईडने एखादा मिनिट किंवा त्यापेक्षा पण कमी टाईम लागतो. तर दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आणि पटपट होऊन जातात. खूप काही टाईम नाही लागत किंवा खूप टाईम नाही घेत ते गरम होण्यासाठी. तर मी सँडविच काढले बघा, तुम्ही बघू शकता. खूप छान क्रिस्पी म्हणजे खूप छान त्याला कलर पण येतो आणि ते क्रिस्पी पण होतं. आणि जो त्याचा लूक आहे मेन म्हणजे जो आपण बाहेर घेतो सँडविच एकदम तसं दिसतं. त्यामुळं खायला पण छान वाटतं. आणि जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना पण तुम्ही हे सँडविच देऊ शकता. मेन म्हणजे यामध्ये आपण सगळे एवढे व्हेजिटेबल टाकलेले आहेत आणि असं जर व्हेजिटेबल तुम्ही द्यायचं म्हटलं ना लहान मुलांना तर मग ते खूप अवघड आहे. त्यापेक्षा असं सँडविच एक चांगला पर्याय आहे लहान मुलांना आय थिंक व्हेजिटेबल वगैरे खाऊ घालायचा. सो आठवड्यातून एकदा वगैरे आपण हे प्रिफर करू शकतो, हो ना, नाश्त्यासाठी वगैरे. पण जर एखादा पदार्थ बनवला आणि दुसऱ्याने जर तो मनापासून खाल्ला ना तर आपल्याला खूप छान वाटतं. भले त्याला तो पदार्थ बनवायला एफर्ट्स घेतलेले असं म्हणजे खूप एफर्ट्स लागलेले असू द्यात किंवा नसू द्यात. पण जर समोरच्यानी तो पदार्थ जर आवडीने खाल्ला ना तर मग आपल्याला आणखीन छान वाटतं. तसंच ते सँडविच पण ना माझ्या मैत्रिणीला खूप आवडलं आणि मग मला पण खूप छान वाटलं की तिने खूप आवडीने खाल्लं ते. सो नंतर आम्ही आमचं ब्रेकफास्ट वगैरे एन्जॉय करून थोडंसं खाली वॉक वगैरे केलं आणि नंतर पटकन वरती यावं लागलं. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या वॉशिंग मशीनची डिलिव्हरी मिळणार आहे मला. तर सो माझी जी जुनी वॉशिंग मशीन होती ते घेऊन गेले आणि मला त्याच बदल्यात एक्सचेंज केलेली वॉशिंग मशीन मिळाली. पण मी त्यात आज तुम्हाला या व्लॉगमध्ये उघडून नाही दाखवत आहे. कारण घरामध्ये लहान मुलं आहेत आणि ते मी जर ओपन करून ठेवलं तर चुकून तो बटन वगैरे प्रेस करू शकतो. सर तो रिस्क कोण घेणार ती रिस्क. म्हणून मग ज्या दिवशी ते इन्स्टॉलेशनला येतील त्याच दिवशी मी ती ओपन करेल आणि तुमच्याबरोबर तुम्हाला पण दाखवेल की ती म्हणजे कशी आलेली आहे वॉशिंग मशीन, कोणती आलेली आहे वगैरे. आणि ती माझी मशीन काढल्यानंतर तुम्ही ड्राय गॅलरी आत्ता बघू शकता. तर एवढा कचरा झालेला आहे तिथे आणि ती खालीच ठेवलेली होती किती दिवसापासून. तर त्यामुळे मला ते झाडता पण येत नव्हती ड्राय गॅलरी आणि मेन म्हणजे ते थोडीशी पुढे घेऊन ठेवली होती. सो
तिथे पण एवढा राडा झालेला होता ड्राय गॅलरीमध्ये, तुम्ही इतके दिवस बघू शकता. आणि खूप कचरा वगैरे होता, खूप धूळ साठलेली होती. म्हणून म्हटलं मग पटकन आता ते क्लीन करून घ्यावं, कारण परत तिथली धूळ सगळ्या घरामध्ये येत बसणार थोडंफार तिकडे त्या साईडला गेलं की. म्हणून मग ते ड्राय गॅलरी आधी झाडून घेतली आणि वाटलं होतं मला की पुसून घेतली की निघून जाईल. पण मी पुसून घ्यायचा ट्राय केला, पण ते काय एवढा म्हणजे तिथे डाग पडले होते ते मातीचे वगैरे धुळीचे की ते निघतच नव्हते. सो मग काय केलं की तिथूनच साईडला जे बेसिन आहे ना तिथूनच थोडंसं पाणी मारून ती मी गॅलरी क्लीन केली. ॲक्च्युली मी आधी ना माझ्या ड्राय गॅलरीमध्ये मी एक मोठं कपाट बनवलं, ते तुम्ही बघितलं असेल. तर ते कपाट बनवायच्या आधी ना मी काय करायचे की ही ड्राय गॅलरी डायरेक्ट धुवून टाकायचे पाण्याने, पुसून घ्यायच्या वगैरे भानगडीतच पडत नव्हते. पटकन पाणी टाकलं की क्लीन होतं. आणि पण आत्ता मला जेव्हापासून ते कपाट बनवलं ना तेव्हापासून मला ते ड्राय गॅलरी तिथे पाणी नाही टाकता येत. सो मला ते पुसूनच घ्यावी लागते. पण मग काय केलं की थोडं पाणी जिथे होतं ना खूप कचरा, तर तिथेच थोडंसं पाणी टाकून मी ती ड्राय गॅलरी धुवून घेतली आणि वायपरने तिथलं पाणी वगैरे वाईप करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आधी किती कचरा होता आणि कशी झाली होती त्याची अवस्था. सो आता एवढं व्यवस्थित वाटतंय ना, म्हणजे आता एकदम घराचा एक कोपरा एकदम क्लीन झाल्यासारखा वाटतोय, जो खूप दिवसापासून तसाच पडला होता आणि मला खूप दिवसापासून क्लीन पण करता येत नव्हतं त्या मशीनमुळे. तर आता छान झालं आहे, व्यवस्थित क्लीन झाली एकदम ड्राय गॅलरी. सो आज डिलिव्हरी तर मिळाली आहे वॉशिंग मशीनची, पण इन्स्टॉलेशन नाही झालेलं. तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते इन्स्टॉलेशन करण्यासाठी त्यांचे लोक येतील. तर त्यावेळेस मी तुम्हाला माझी मशीन दाखवेल. ॲक्च्युली मला पण आयडिया नाही आहे की त्यांनी नेमकं कोणता कलर दिला आहे. 2 कलर अवेलेबल होते. ते आमच्याकडे म्हणजे सिलेक्ट करण्यासाठी चॉईस नव्हता. त्या दोन्हीपैकी ते कोणताही देणार होते रँडमली. तर मला वाटते की म्हणजे ब्लॅक असला तर बरा होईल, म्हणजे माझ्या किचनच्या सेटबरोबर होईल. किचनच्या कलरबरोबर सेट होईल तो. पण जर परत ग्रेच असेल तर मग वेगळी पडेल. पण आता काय ऑप्शन नाही आहे, जो कलर येईल तो घ्यावा लागणार आहे. सो चला तर मग आता आम्ही बनवणार आहोत आल्मंड बनाना व्हीट केक. येस, असंच म्हणता येईल ह्या केकला, आल्मंड बनाना व्हीट केक. तर माझ्या घरात ना स्वीट खूप प्रमाणात आवडतं आणि ते सारखं गुळाचं असलं तरी किंवा साखर असली तरी पण ते सारखं देणं एवढं किंवा खाणं एवढं चांगलं नाही आहे. तर त्यासाठी ना हा एक मस्त ऑप्शन शोधला आहे मी. तुम्हाला सांगते की तुम्ही कोणत्याही स्वीटमध्ये ना डेट्स म्हणजे काय असतात, खजूर, त्या थोड्याशा गरम दुधामध्ये भिजवून ठेवायच्या आणि मग ते तुम्ही खिरीमध्ये वगैरे पण तुम्ही असं वापरू शकता किंवा शेकमध्ये वापरू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा शुगर किंवा गुळाची गरज नाही पडणार. आणि ठीक आहे, तुम्ही म्हणाल की खजूरमध्ये सुद्धा साखर असतेच की, पण ती नॅचरल शुगर झाली, जी तुम्ही ही व्हाईट शुगर खाण्यापेक्षा किंवा गूळ खाण्यापेक्षा तरी कितीतरी बेटर आहे असं मला वाटतं. सो मी आज जो केक बनवणार आहे त्यामध्ये मी ह्या खजूरचाच वापर केलेला आहे. तर मी एक 7-8 खजूर आहेत ना, त्या गरम दुधामध्ये आधीच भिजवून ठेवल्या होत्या. आणि आता मी चला तुमच्याबरोबर रेसिपी सांगते या केकची. तर मी काय केलं की माझ्याकडे 2 एकदम पिकलेले बनाना होते, केळी होत्या, तर त्या चांगल्या स्मॅश करून घेतल्या आणि एक 10-12 बदाम घेतले, ते मिक्सरवरती ग्राइंड करून घेतले. नंतर ते बदाम आणि काय असेल ॲक्च्युली स्मॅश केलेल्या केळी आणि त्यामध्येच मी जे मी भिजवून ठेवलेल्या हे होत्या खजूर होत्या दुधामध्ये, तर ते सगळं परत एकदा मिक्सरमध्ये मी छान फिरवून घेतलं. नंतर या बॅटरमध्ये मी गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि थोडंसं दूध घालून हे छान मिक्स करून घेतलं. खूप पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला हे बॅटर. नंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातला थोडासा आणि छान एक मिक्स दिला या सगळ्या बॅटरला. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोको पावडरसुद्धा यूज करू शकता, म्हणजे ते चॉकलेट फ्लेवर येईल या केकला, पण मी ते यूज नाही केलेलं. आणि नंतर छान एक मिक्स झाल्यानंतर ते केकच्या टिनमध्ये ट्रान्सफर करा आणि OTGमध्ये तुम्ही 30 ते 35 मिनिट ठेवू शकता 180 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचरला. तर तुम्ही बघू शकता की तो जो मी पार्चमेंट पेपर वापरला आहे केकच्या भांड्यासाठी, तर तो मी साईडनी पण तसाच ठेवला आहे. तर त्यामुळे त्याचा शेप बिघडेल ॲक्च्युली केकला, पण ठीक आहे ना, मला घरात तर खायचं आहे. पण जर मी म्हणजे तो साईडनी पेपर तसाच नाही ठेवला ना, तर मग ते थोडंसं साईडला त्या टिनला लागतं आणि थोडंसं जळल्यासारखं होतं आणि मग ते क्लीन करताना त्याच्यावर रॅशेस वगैरे पडतात त्या टिनवरती. म्हणून मग मी नेहमी काय करते की तो कागद ना वरतीपर्यंत ठेवते, म्हणजे केक झाल्यानंतर ना सरळ तो कागद उचलला
की तो केक बाहेर निघतो आणि तो जो केकचा टीन आहे, जो डब्बा आहे ना, तो इझिली फक्त काय आपण हाताने साबण लावून जरी वॉश केला तरी क्लीन होऊन जातो. त्याला काही घासणीची वगैरे गरज नाही लागत. आय एम व्हेरी हॅपी की मला एक खूप छान अल्टरनेटिव्ह मिळालं आहे साखर किंवा गुळासाठी, आणि ते म्हणजे खजूर. तर आपण ना नेहमी याच शोधत असतो की आपल्याला घरच्यांना कसं हेल्दी वेने खाऊ घालता येईल. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते पण खाऊ घालायचं आहे, फक्त ते एका हेल्दी वेने बनवून द्यायचं आहे त्यांना. हाच आपला मोटो असतो नेहमी. आणि माझ्या घरी तर मी तुम्हाला सांगितलं की त्यांना गोड खूप आवडतं. सो मला एक छान ऑप्शन मिळाला आहे ते त्यांना गोड खाऊ घालण्यासाठीचा. सो तुमच्याकडे पण जर तुमची मुलं वगैरे गोड खात असतील खूप, तर तुम्हीसुद्धा त्यांना साखर किंवा गुळाच्या ऐवजी या खजूरने बनवलेलं स्वीट खाऊ घालू शकता. आणि आज होता आमच्याकडचा बाजार. सो आम्ही विचार केला की केक थंड होतो आहे, तोपर्यंत भाजी वगैरे घेऊन यावं. आणि आमच्या ना गेटच्या बाहेरच असं पूर्ण भाजी मंडई लागते, आणि मग म्हणलं भाजी पण घेऊन यावी. कारण नंतर ऑनलाईन महाग घेत बसण्यापेक्षा असं मंडईतून घेतलेली भाजी ना फ्रेश पण मिळते आणि थोडी रिजनेबल रेटमध्ये पण मिळते. सो आमचा जाताना ना केक झाला होता, फक्त आम्ही तो थंड होण्यासाठी ठेवून गेलो. पण म्हणला ना अजिबात दम निघत नव्हता. म्हणजे पटकन फ्रेश होऊन आला आणि मम्मा चल पटकन केक खायचा आहे, पटकन केक खायचा आहे, झाला का नाही थंड. म्हणलं बाबा ये फ्रेश होऊन घेऊया पटकन खायला. मग तर मस्त झाला होता केक, खूप छान झाला होता. केक तर छान झालताच टेस्टला, पण त्यापेक्षा जास्त पण तो हेल्दी टाईपनी बनवला होता म्हणून मला खूप छान वाटत होतं. कारण नॉर्मली जर आपण मैद्याचा केक किंवा ब्रेड बनवला ना, तर मग ते मल्हारला देताना ना मला सारखं हेच चालू असतं की एखादा दुसरा घास खाल्ला ना की मग बास कर, खूप झालं, आज थोडंच खा, राहिलेलं उद्या खा, अशा टाईपमध्ये चालू असतं. पण आज गव्हाच्या पिठाचा केक बनवलेला होता. सो मग मी पण त्याला आज त्याच्या मनासारखं एन्जॉय करून दिलं. म्हटलं खा, तुला खायचं आहे तेवढं, कारण त्याला केक प्रचंड आवडतो. मग तो कशाचा का असेना, मग ते गव्हाचा असो किंवा मैद्याचा असो, ते तर त्याला कळणारच नाही आहे सोडा. पण केक आवडतो हे मात्र नक्की. म्हणून मग त्याला आज म्हटलं तुला खायचं आहे तेवढा केक खा. त्याचं खातच चालू होतं कंटिन्यू की मम्मा स्कूलसाठी पण ठेव, मम्मा स्कूलसाठी पण ठेव. आता तो एवढा पटपट खातो आहे, उद्याचा आणखीन एक दिवस आहे मध्ये, आणि स्कूलसाठी कसा राहणार आहे काय माहिती. पण त्याने पटपट खाल्लेलं चालतं आहे. फक्त आपण जर त्यातला एखादा पीस उचलला की मग त्याला लगेच सांगायचं असतं मम्मा स्कूलसाठी पण ठेव बरं का. म्हणलं ठीक आहे ठेवते हां स्कूलसाठी पण. आणि केक एवढा खाल्ला होता की नंतर काही भूकच नव्हती. सो थोडा राईसच बनवला होता आणि पटकन आवरायचं पण होतं. कारण दिवसभर त्याने काही अभ्यास पण केला नव्हता आणि आता त्याची लगेच नेक्स्ट वीकमध्ये एक्झाम आहे. बाकीच्या स्कूलची आय थिंक झालेली आहे, पण त्याची आणखीन सुरू व्हायची एक्झाम. सो अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मग म्हणलं पटकन या ज्या काही भाज्या आहेत त्या ज्या पॉसिबल आहेत आत्ता धुणं, त्या पटकन धुवून ठेवाव्यात. आणि निवडणं तर आता होणार नव्हतं, कारण तो 9 वाजता झोपतो आणि 8 वाजेपर्यंत मला सगळं आवरून 1 तासाचा अभ्यास पण घ्यायचा होता. म्हणून मग पटकन ज्या भाज्या पॉसिबल आहेत वॉश करून ठेवायच्या तेवढ्या फक्त वॉश करून ठेवल्या आणि त्याचा अभ्यास घेतला. तर ह्या भाज्या मी जेवढ्या ठेवत होतं ना त्यावेळेससुद्धा मी त्याला अभ्यासाला बसवून आलेले होते. सांगितलं होतं की काय करायचं आहे काय नाही म्हणून. आपल्याला ना एक वेळेस घरातली कामं बाजूला राहिली तरी चालतील, पण या मुलांकडं आणि त्यांच्या अभ्यासाकडं खूप लक्ष द्यावं लागतं यार. कारण त्याने ना काय केलं आहे की हिंदीचं टेक्स्टबुक आहे तेच हरवून टाकलं आहे. कुठेच नाही आहे, ना शाळेत आहे ना घरी आहे. आणि आता नेमकी एक्झाम आहे. तर मग मी हिंदीचं टेक्स्टबुक ना त्याच्या एका क्लासमेटचं आणलं होतं आज. आणि मेन म्हणजे आजच आम्हाला ते पूर्ण बघून म्हणजे अभ्यास वगैरे करून ना ते उद्या लगेच रिटर्न द्यायचं आहे, कारण शेवटी त्याला पण लागणार आहे अभ्यासासाठी. म्हणून मग मी काय केलं, त्याचे स्क्रीनशॉट काढले जे सिलेबस आहे पेपरला त्याचा, आणि म्हणलं बुक आहेच आज तर समोरासमोर पण त्याला एकदा शिकवून घ्यावं. म्हणून माझी आज गडबड चालू होती खूप, की जेवढं काम होतं होईल तेवढं पटकन आवरायचं आणि त्याचं मेन अभ्यास गरजेचा आहे, तो अभ्यास घ्यायचा. आता त्याची एक्झाम होईपर्यंत असंच करावं लागणार आहे. म्हणजे बाकीची कामं सोडून त्याच्या अभ्यासाकडेच लक्ष द्यावं लागणार आहे. सो काय हरकत नाही आहे. म्हणजे अजून एक्झाम स्टार्ट व्हायला 8 दिवस आणि नंतर एक्झामच्या 8-10 दिवस, असे एक 15-20 दिवस ॲडजस्ट करावं लागणार आहे. नंतर काय मग निवांतच आहे, समर व्हॅकेशन स्टार्ट होईल. पण आत्ता तरी बाकीची कामं मला थोडीशी बाजूला ठेवून ना मला वाटतं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देणंच खूप गरजेचं आहे.
म्हणून मग मी व्लॉग पण थोडेसे माझे कॉन्स्टंट येत नाही आहेत, कारण तेवढा टाईम मिळत नाही आहे. आधी त्याचं बघावं लागतं आहे आणि मग व्लॉग वगैरे बघावं लागतं आहे. मी आता जी भाजी पटकन वॉश वगैरे होईल, नीट होईल, त्या भाज्या मी नीट करून ठेवल्या आणि धुवून पण ठेवल्या. पण मी मटार वगैरे आणलं होतं ना, तर मी तसंच ते कॅरी बॅगमध्ये ठेवून दिलं. कारण लास्ट टाईम ना मी काय केलं होतं की ती मटार वगैरे एका पेपरवरती अंथरून ठेवलं होतं आणि त्यामध्ये एवढ्या अळ्या होत्या की मला ती अळी बघितली की खूप भीती वाटते आणि मग ते माहीत नाही कुठे कशामध्ये शिरून बसतील. सो म्हटलं आता ही कॅरी बॅग तशीच ठेवावी लागणार आहे आणि उद्या उठलं की पहिल्यांदा गॅलरीमध्ये पेपरवरती आधी अंथरून ठेवायचं थोड्या वेळ आणि मग त्यानंतर थोडासा टाईम मिळाला की ते नीट करून ठेवायचं. म्हणून मग मी मटारची पिशवी ना उघडलीच नाही, आहे तशीच ठेवून दिली ती कॅरी बॅग. चला तर मग माझी इथे ना जेवढी गरजेची होती तेवढी कामे पण झाली आणि मी आता फायनली फ्री झाले त्याचा अभ्यास घेण्यासाठी. सो मी माझा व्लॉग ना इथेच थांबवते आणि आशा करते की तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.